हॅलो गाईज, साक्षीच कोझी कॉर्नरमध्ये मी साक्षी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज मी पौष्टिक लाडू बनवले आहेत. मी पौष्टिक का म्हणते, कोणी ह्याला ड्रायफ्रूटचे पण म्हणतं, कोणी काय म्हणजे कोणी त्याला मला वाटतं डिंकाचे लाडू पण म्हणतं. पण मी याला पौष्टिक लाडू म्हणते कारण हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात. कोणाचे हाडे दुखत असतील, कोणाची कंबर दुखतीये, लहान मुलांना काही म्हणजे असं सगळे ड्रायफ्रुट्स खात नसतील लहान मुलं, तर त्यांना पण तुम्ही हे देऊ शकता. हे एवढे लाडू पौष्टिक आहेत आणि ह्यामध्ये जे वापरलेले इन्ग्रेडियंट्स आहेत, ते पण सगळे पौष्टिक आहेत. मी इथं ऑइल वापरलेलं नाहीये. इथं मी तुपाचाच वापर केलेला आहे हे बनवताना. गूळ वापरलेली आहे, खजूर वापरलेली आहे, त्यानंतर जवस आहे, तीळ आहेत. हे सर्व मेटाबॉलिझम पण वाढवण्यासाठी हे म्हणजे उपयोगी आहेत लाडू. ह्याने काही जाडी वगैरे वाढणार नाहीये कोणाचीच. हा रोज एक जरी लाडू तुम्ही खाल्लात, तरी तुम्ही फिट राहाल पूर्ण वर्षासाठी. म्हणजे हे आम्ही वर्षभर लाडू खातो. म्हणजे उन्हाळा असो, पावसाळा असो, हा एक लाडू असतो म्हणजे एक छोटी साईज लाडूची. तर तेवढ्याने काही होत नाही. आपण गोड तर किती खातो आणि काय करतो, पण हे लाडू म्हणजे मी तुम्हाला सांगेल, की तुम्ही मस्ट ट्राय करा हे लाडू एकदा तरी. अशा म्हणजे ज्या पद्धतीनं मी बनवले त्या पद्धतीने तर तुम्ही नक्कीच बनवा. ह्यामध्ये मी ते मेथी दाणे वापरलेले आहेत. पण बिलकुलही लाडू कडू झालेला नाहीये चवीला. एकदम सुंदर लागतोय. आणि माझ्या मिस्टरांचं होतं, की माझी पाठ दुखतीये तर तू हे लाडू बनव. म्हणून मी हे लाडू बनवले आणि ही डिटेल रेसिपी ॲज इट इज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मला वाटलं, की हे तुमच्यासाठी हेल्पफुल राहील म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये अक्रोड म्हणजे कोणी-कोणी अंजीर वापरतं, पण मी नाहीत वापरले. बदाम, काजू, वजन वाढवायचं असेल तरी पण हे लाडू खूप उपयोगाचे आहेत. म्हणजे ह्या लाडूचे एवढे फायदे आहेत, की एक लाडू आणि अनेक फायदे असं आहे सगळं. तर मला वाटतं, की तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की बघा. ह्याचा डिटेल जो ब्लॉग आहे तो देखील आपल्या चॅनलवरती आहे. तर तिथे जाऊन तुम्ही ही रेसिपी डिटेलमध्ये बघा. हे पौष्टिक लाडू तुम्ही बनवा आणि बनवले तर मला नक्की कमेंट करा कसे झाले आणि कसे चवीला लागले हे देखील सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.